सातपुडा पर्वतरांगातील वारी हनुमान येथे सहलीसाठी गेलेल्या खामगाव गावातील खुंटपुरी येथील 3 युवक वान नदीच्या पात्रात बुडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। यापैकी दोघांना स्थानिकांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे। मात्र 24 वर्षीय योगेश प्रकाश वानखेडे याचा बुडून मृत्यू झाला। रविवारी सकाळी स्थानिक आदिवासी युवक आणि पोलिसांच्या शोध मोहिमेनंतर त्याचा मृतदेह सापडला। दरम्यान उपचाराधीन जखमी युवकांची माजी आमदार दिलीप कुमार सांदा यांनी रुग्णालयात भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली। मिळालेल्या माहितीनुसार खुंटपुरी येथील 10 ते 12 मित्र सहलीसाठी खासगी वाहनाने वारी हनुमान येथे गेले होते। वान नदीत पोहण्यासाठी उतरलेल्या तिघांचा पाण्याच्या वाढलेल्या प्रवाहामुळे तोल गेला। स्थानिकांनी तात्काळ मदत करत ओम प्रशांत बोचरे वय वर्ष 20 आणि आकाश विनोद वानखेडे वय वर्ष 24 यांना वाचवले। ओम बोचरे याच्यावरती शेगाव येथील सईबाई मोटे रुग्णालयात व आकाश वानखेडे याच्यावर अकोला शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून दोघांची प्रकृती स्थिर आहे।